आपल्या मातृभाषेमध्ये एक ममत्व असते, त्यामुळे आपली भाषा बोलणारा माणूस भेटला की आपण त्यांच्याशी सहजपणे जोडले जातो. आपली मराठी भाषा ही अशीच ममत्वाची भाषा असून ती विविध बोलींनी समृद्ध केली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय, तर महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात बोलल्या जाणाऱ्या सगळ्या बोलींना मान्यता मिळाली, असं प्रतिपादन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी केलेलं आहे. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांचे जगणे व्हावे गाणे या विषयावरती गाणी व संवाद कार्यक्रमाचं आयोजन बुधवारी करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगनकर यांच्यासह ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कवी अरुण म्हात्रे यांचा सन्मान उपायुक्त उमेश बिरारी यांनी केलाय. मराठीला यावर्षी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल ते म्हणाले, 2000 वर्षाहून अधिक काळ जिवंत असलेली ही भाषा आपल्या आईवडिलांची, पूर्वजांची आणि पुढील पिढ्यांची ओळख आहे. हा सन्मान म्हणजे मराठी संस्कृतीची दीर्घ परंपरेला मिळालेली पावती आहे. परदेशात एखादा मराठी माणूस बोलताना ऐकला की क्षणात परकेपणा नाहीसे होतो आणि मराठी भाषेची ही आपुलकी शब्दात मावणारी नाही, असंही ते म्हणाले.